इंटिरियर का करावं? तुमच्या घराला एक शिस्त लागते. आपण नॉर्मली सगळ्या मराठी कुटुंबांमध्ये पसारा खूप दिसतो आमच्या घरात, तो नाही दिसला पाहिजे. सो ते ऑर्गनाईज करण्याचं काम सायंटिफिकरित्या हे इंटिरियर डिझायनर करत असतो की लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही नसावा. जमलं तर स्टडी टेबल घेऊ नका, कारण की तुम्ही ऑफिसची कामं येऊन घरी येऊन कराल. बेडरूम मध्ये कम्फर्ट आणायचं असेल तर सगळ्यात आधी तर गादी छान हवी. घर छोटं असेल तर लाईट कलर, तिथे तुम्ही डार्क कलर वापरून चालणार नाही. सो लाईटपेक्षा मी म्हणेन की शॅडो कसे तुम्ही क्रिएट करता तुमच्या घरात ते जास्त महत्त्वाचं आहे. किचन डिझाईन करताना मी सजेस्ट करेन की एकतर माझ्या आजीने हे दिलंय, माझ्या आईचं हे आहे, अशी भांडी जी घरात आहेत त्याच्यातलं एखादं छोटं भांडं ठेवा. आपण इमोशनल व्हॅल्यूमध्ये अडकून घरातला पसारा वाढवतो असं माझं नेहमी मत आहे. सो लोकांना ना घर खूप भरलेलं हवं असतं. सो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या घराला इव्हॉल्व्ह होण्याचा चान्स द्या. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तुमचे घराच्या गरजा काय आहेत, तुमच्या दैनंदिन गरजा काय आहेत. माझ्या मावशीकडे होतं, माझ्या मैत्रिणीकडे होतं, माझ्या मामीकडे होतं म्हणून माझ्या घरातही झालं पाहिजे असं काहीही नियम नाही. आपलं स्वतःचं घर असावं, ते छान प्लीझंट अस्थेटिक असावं असं सगळ्यांना वाटत असतं. पण ते कसं करायचं, इथे येऊन गाडी अडते, त्याचा खर्च हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि पुढचे प्रश्न असतात, रंग कोणते द्यायचे, फॉल सिलिंग असलं पाहिजे का नसलं पाहिजे, लिव्हिंग रूम बेडरूम कशी डिझाईन करायची, काय काय गोष्टी घ्यायच्या, फर्निचर कसं असलं पाहिजे. कन्फ्युजन होऊन जातं आणि कसं बसं आपण आपल्याला वाटेल तसा निर्णय घेतो आणि त्या वेळेला जे जे योग्य वाटेल ते करत जातो. पण या सगळ्यामध्ये तुमचं घर तुम्ही कसं डिझाईन केलं पाहिजे, इंटिरियर घराचं कसं असलं पाहिजे, याबद्दल आज आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज मला स्टुडिओमध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत इंटिरियर डिझायनर अभिषेक दवे सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सर, पहिला बेसिक प्रश्न की इंटिरियर करणं हे का महत्त्वाचं असतं, इंटिरियर का करावं? सो नॉर्मली आपण माणूस हा इव्हॉल्व झाला आहे असं म्हणतो, उत्क्रांती झाली त्याची. सो इंटेरियर तुमच्या आयुष्यात त्या अनुषंगानेच रोल प्ले करतो की तुम्ही आधी एक कपाट असतं घरात, त्याच्यात आपण कपडे कोंबत असतो. मग इंटिरियर केल्यामुळे जर इंटिरियर डिझायनर आपण त्याच्यात इन्व्हॉल्व केला तर ऑर्गनाईज केलं जातं सगळं घर तुमचं. सो तुम्हाला तुमच्या घराला एक शिस्त लागते. आपण नॉर्मली सगळ्या मराठी कुटुंबांमध्ये किंवा महाराष्ट्रीयन आपल्या सगळ्या घरांमध्ये म्हणतो की पसारा खूप दिसतो आमच्या घरात, तो नाही दिसला पाहिजे. सो ते ऑर्गनाईज करण्याचं काम सायंटिफिकरित्या हे इंटिरियर डिझायनर करत असतो. आणि मग त्याचं एस्थेटिक आहे ते इंटिरियर डेकोरेशनमध्ये येतं. सो त्यासाठी इंटिरियर डिझायनिंग करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला इव्हॉल्व व्हायचं असेल आयुष्यात की बाबा मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आणि मग थोडं अजून आपण काय हायर मिडल क्लासमध्ये जातो, मग हायर क्लासमध्ये जातो. सो तेव्हा इव्हॉल्व होण्याच्या प्रोसेसमध्ये इंटिरियर करणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्याला शिस्त लावून देईल एवढं नक्की आहे. बरं, मला थेट प्रश्नांपासून सुरुवात करायला आवडेल. आपण जेव्हा घराचा विचार करतो, ज्या बेसिक खोल्या असतात आपल्या, लिव्हिंग रूम असते, बेडरूम असते, किचन असतं, मला सुरुवात लिव्हिंग रूमपासून करायला आवडेल. लिव्हिंग रूम आयडियली कशी असली पाहिजे? सो लिव्हिंग रूमचा साईज काय त्याच्यावर आहे. सध्या बऱ्याच अपार्टमेंट्समध्ये आम्ही बघतो की साईज छोटा होत चालला आहे. जिथे साईज छोटा असेल तिथे थोडं रिस्ट्रिक्शन येतं मी म्हणेन. सो तुम्ही लाईट कलर्स तिथे जास्त वापरलेले कधीही योग्य. जिथे लिव्हिंग एरिया मोठा आहे तिथे नॅचरल मटेरियल्स जर वापरले तर त्याचा पॅलेट क्रिएट करता येतो पूर्ण, की फ्लोरिंगसाठी नॅचरल मटेरियल किंवा वुडन फर्निचर तुम्ही घेऊ शकता. छोट्या याच्यात मी सांगेन की तुम्ही जास्तीत जास्त व्हाईट कलर बेजमध्ये गेलात, फ्लोरिंग वाईज पण तुम्ही लाईट ग्रे किंवा लाईट बेजमध्ये गेलात तर ते दिसायला घर थोडं मोठं दिसेल, लाईट जास्त रिफ्लेक्ट होईल. वेदर तुमचं जर घर मोठं आहे, लिव्हिंग एरिया जर मोठा आहे तर मग त्याच्यात तुम्ही थोडं डार्क शेडचं फ्लोरिंग किंवा इटालियन मार्बलसाठी जाऊ शकता. जेवढं छोटं घर तेवढं नॅचरल मटेरियलसाठी जास्त जा. जेवढं मोठं घर तेवढं थोडं ग्लॉसी किंवा जॅझी फर्निचरकडे गेलात तरी चालेल. अच्छा, या सगळ्यामध्ये रंग हे कसे अफेक्ट करतात? म्हणजे कुठले रंग शक्यतो दिले पाहिजेत किंवा कुठल्या रंगांमुळे तुमची जागा आधीच छोटी आहे ती अजून छोटी दिसू शकते? घर छोटं असेल तर लाईट कलर, तिथे तुम्ही डार्क कलर वापरून चालणार नाही, कारण की लाईट रिफ्लेक्ट होणार नाही. लाईट रिफ्लेक्ट झाला नाही तर घर आपोआप छोटं दिसेल. सो तुम्ही लाईट रंग वापरण्याकडे मोस्टली इंटिरियर डिझायनरचा कल जातो आणि तो योग्य पण आहे की घरात बाकीच्या गोष्टी खूप डार्क होतात. सो नॉर्मली फर्निशिंगचे आयटम्स असतील किंवा फर्निचरचे जे कलर्स असतात ते मोस्टली क्लायंट जेव्हा इन्व्हॉल्व होतात ते डार्क कलर घेतले जातात की बाबा त्याचा मेंटेनन्स सोपा पडावा, मला पुसायला लागू नये, असं सगळ्या बायकांचं आणि पुरुषांचं म्हणणं असतं. सो त्यामध्ये मग बाकीचे जे रंग आहेत म्हणजे भिंतीचे रंग, सिलिंगचे रंग, हे तुम्ही जेवढे शक्य तेवढे लाईट ठेवा जेणेकरून तो बॅलन्स साधता येईल. हे आपण मिडल क्लास आपण विचार करतो की मधल्या रेंजमधलं इंटिरियर जर आपण म्हणालो तर थोड्या हायर क्लासला तुम्ही गेलात तर मग तिथे सगळ्याच लाईट वापरला जातो मोस्टली. आणि सध्या बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत ज्या वार्षिकरित्या एक रंग सांगतात आपल्याला की ह्या वर्षाचा हा रंग असेल, या वर्षाचा तो रंग असेल. सो तुम्हाला ट्रेंडसहित जायचं असेल तर तुम्ही त्या इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार तुम्ही रंग वापरू शकता. या इयरला आय गेस ग्रीन कलर कुठला तरी आहे, पॅन्टॉन ग्रीन, आय गेस पॅन्टॉनमधलं ग्रीन कलर आहे.
सो तो यावर्षी ट्रेंडिंगमध्ये, म्हणजे तुम्ही सगळी घड्याळं जर बघितली असतील किंवा सगळे मोठे ब्रँड असतील ते ग्रीन कलरमध्ये सध्या त्यांचे प्रोडक्ट्स येत आहेत. सो तसा रंग पण सांगितला जातो, तर तुम्ही तो कलरही फॉलो करू शकता. तो कमीत कमी म्हणजे 4-5 वर्ष तुमचं घर नवीन दिसेल. बरं. म्हणजे भिंतीला रंग द्यायचे असतील तर ते कसे दिले पाहिजेत? म्हणजे हाफ हाफचा पण एक ट्रेंड दिसतो आपल्याला, फुल एका रंगामध्ये दिसतात किंवा 3 भिंती एका रंगाच्या किंवा एकच वॉल वेगळ्या रंगाची. कुठला ट्रेंड माझ्यासाठी सुटेबल आहे हे कसं आयडेंटिफाय करायचं किंवा ह्याच्या मागे काही लॉजिक थेअरी असते का? लॉजिक म्हणजे 2-3 प्रकारे यासाठी जाऊ शकतो. जर तुम्ही वास्तू फॉलो करत असाल तर वास्तूचे काही बेसिक कलर्स आहेत प्रत्येक दिशेच्या हिशोबाने आणि प्रत्येक माणसाच्या हिशोबाने, की मुलगी आहे, घरातले प्रौढ वापरणार, त्या हिशोबाने ते रंग त्यांनी सजेस्ट केलेले आहेत. जर तुम्ही डिझायनरच्या याने जाणार असाल तर तुमचा पूर्ण स्टडी करून, म्हणजे आता समजा लहान मुलीची रूम आहे, सो नॉर्मली आपल्याला लहानपणापासून शिकलो मुलगी म्हणजे पिंक. सो हे बेसिक मोडणारा जो डिझायनर असेल मग तुम्ही त्याच्यात पेस्टल कलरकडे जा, की लाईट ग्रीन आहे किंवा स्काय ब्ल्यू आपण म्हणतो, त्याच्यात पण आता पेस्टल शेड खूप छान आलेत. म्हणजे अगदी फॉल पिको जसं आपण मॅच करतो तसं लोक कलर मॅच करू शकतात, इतके वेगवेगळे रंग येतात. सो तुम्ही त्याच्यासाठी जाऊ शकता. पेस्टल शेड आता सध्या ट्रेंडमध्ये आहेत. मगाशीच एक सर्वेविषयी आम्ही बोलत होतो की सध्या कलर आपल्या आयुष्यातून हळूहळू जायला लागलेत. सो जास्त ब्लॅक अँड व्हाईटकडे जग चाललं आहे. सो तसं नाही आहे. सध्या आता ब्राईट कलरचा ट्रेंड थोडा कमी होतो आहे, त्याच्याऐवजी पेस्टल शेड्स येत आहेत. कदाचित अजून 3-4 वर्षांनी परत ब्राईट कलरचा ट्रेंड येईल, पण हळूहळू रंग येत आहेत आता परत मार्केटमध्ये. इंटिरियरमध्ये बरेच लोक आता कलर वापरू लागलेत. बरं. ह्याच्यानंतर लाइटिंग किती इफेक्ट करतं? म्हणजे घराचं लाइटिंग कसं असलं पाहिजे? पर्टिक्युलरली लिव्हिंग रूमबद्दल आपण बोलतोय. जर लाईट डिझाईन जर करायचं असेल प्रॉपर, सो त्याच्यात बरेच गोष्टी लक्षात घेतल्या जातात. जसं CRI व्हॅल्यू असते, की आपल्या सूर्यप्रकाश कुठल्या म्हणजे ज्या इंटेन्सिटीने येतो, तो तुमचा लाईटचा प्रकाश आणि सूर्यप्रकाश हे किती एकमेकांना जुळवून घेत आहेत, त्या हिशोबाने पण लाईट डिझाईन करता येतो. बाहेर जसा लाईट पडतोय त्या अनुषंगाने आतमध्ये ही लाईट आता सध्या डिझाईन करता येतो, की बाहेर समजा खूप ब्राईट आहे तर तुमच्या घरातलं लाईट मंद होतं, इतपत डिझाईन करू शकतो आपण, ऑटोमेशन इतपत करू शकतो. ओके. आपल्या नॉर्मल जर इंटिरियरसाठी बघायचं असेल तर तुम्ही न्यूट्रल व्हाईटसाठी जाऊ शकता, जो तुम्हाला रीडिंगसाठी चांगला आहे. डे टू डे लाईफमध्ये तुमचे कलर जे आहेत भिंतींवरचे किंवा तुम्ही जे कपडे घालून स्वतःला बघता आरशात, सो त्याच्यासाठी न्यूट्रल व्हाईट जास्त चांगला. वॉर्म व्हाईट मी सांगेन इनडायरेक्ट लाईटिंगसाठी तुम्ही जास्त वापरा. जिथे तुम्हाला काही गोष्टी हायलाईट करायच्या आहेत तिथे तुम्ही वॉर्म व्हाईट कलरसाठी जाऊ शकता लाईटमध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये लाइटिंग किती अफेक्ट करतं? कारण की घराचं लाइटिंग चुकलं तर काही वेळेस घर चांगलं असतं, डिझाईन छान असतं, इंटिरियर छान असतं, पण लाइटिंगमुळे लुकच बदलतो एकदम आणि ती एक चूक कदाचित महागात पडू शकते. सो लाईटपेक्षा मी म्हणेन की शॅडो कसे तुम्ही क्रिएट करता तुमच्या घरात ते जास्त महत्त्वाचं आहे. सो आपल्याला बऱ्याच लोकांना आधीपासून सांगायचं की मला ट्यूबचा प्रकाश खूप आवडतो. सो असं लखलखीत प्रकाश सगळ्यांना हवा असतो आणि आपल्या डे टू डे लाईफमध्ये त्याची गरज नसते. फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लेट्स तू कुठल्या तरी 5 स्टार हॉटेलमध्ये गेली आहेस. 5 स्टार हॉटेलमध्ये तुला हार्डली एक 3-4 लाईटमध्ये ती अख्खी रूम इल्युमिनेट केलेली असते. तुला ती रूम छान वाटते. हेच जर मी तुझ्या घरात सजेस्ट केलं तू म्हणते की नाही असं नको, मला लख्ख प्रकाश पाहिजे. का असं? त्याची गरजच नाही आहे. आपल्याला गरज नसताना लोकांना दाखवण्यासाठी आपण लाईट्स लावतो की माझं घर कसं चकचकीत आणि लखलखीत प्रकाशाने भरले बघा. सो त्याची गरज नाही आहे. गरज म्हणाल तर एका रूममध्ये 2-3 लाईटमध्ये पण तुम्ही व्यवस्थित प्रकाश आणू शकता. पण आता मी दुसऱ्याच्या घरात बघितलं तर मला माझ्या घरात हवं आहे. साधारण तसा ट्रेंड असतो लोकांचा, म्हणून इंटिरियरवाल्यांकडे खूप ऑप्शन नसतो, ते जास्त प्रकाश देतात. पण आधी तुम्ही तुमचं लाईट डिझाईन करून घ्या. आता तर AI पण आलं आहे. सो AIच्या हिशोबाने तुम्ही AIवर जर नुसता प्लॅन टाकला तरी तोही 2-4 गोष्टी बेसिक सजेस्ट करू शकतो तुम्हाला. बरं. येल्लो लाईट असावा का? कारण येल्लो लाईट बऱ्याच ठिकाणी हल्ली ट्रेंडमध्ये आपल्याला दिसतो. येल्लो लाईट आणि इव्हन फॉल सिलिंग फॉर दॅट मॅटर असावं की नसावं? येल्लो लाईट ॲज सच काही नसतो. सो त्याला आम्ही 2K, 3K, 4K, 5K अशा त्याच्या कपॅसिटीजनुसार त्याचे कलर बदलत असतात. सो येल्लो लाईट ॲज सच काही नाही आहे. वॉर्म व्हाईट आपण लावू शकतो हवा तिकडे. जसं मी मगाशी म्हणाल की इनडायरेक्ट लाईटिंगसाठी जर वापरायचं असेल तर तू वॉर्म व्हाईटसाठी जाऊ शकतेस, किंवा तुला समजा कुठे हायलाईट करायच्यात गोष्टी की माझी एखादी फ्रेम आहे किंवा एखादं काय माझं प्लांटर आहे त्याच्यावरती मला लाईट हवा आहे, सो तिथे तुम्ही येल्लो लाईटसाठी जाऊ शकता. कारण बाकीचं तुमचं जर न्यूट्रल व्हाईट असेल तर व्हाईट किंवा न्यूट्रल व्हाईटसाठी. बरं. आणि फॉल सिलिंगबद्दल काय सांगाल? फॉल सिलिंग माझा पर्सनल चॉईस आहे की तुम्ही व्हाईटमध्येच ठेवावा, कारण की तिथून तुमचा लाईट येणार असतो. आणि आयडियली आपण वरती असं बघत नाही की वरती कुठल्या रंगाचं सिलिंग आहे. जर तुम्हाला थोडं खेळायचं असेल तुमच्या इंटिरियरच्या ह्याच्यात तर मग तुम्ही थोड्या ब्राईट कलरसाठी जाऊ शकता सिलिंगला. आता सिलिंगमध्ये डिझाईन बरंच करायचं. सो आयडियली फॉल्स सिलिंग म्हणजे खोटं सिलिंग असंच त्याचं नाव आहे.
पण आता लोक त्याच्यातही डिझाईन करू लागलेत. सो मी पर्सनली प्रिफर करतो की प्लेन सिलिंग असलं पाहिजे रादर दॅन खूप त्याला खाचे खळगे असले पाहिजे. सो प्लेन सिलिंग मी प्रिफर करतो. लोक करतात डिझाईन, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. लोकांनी नक्कीच डिझाईन करावं, पण प्रिफरेबल व्हाईट सिलिंगला. ओके. लिव्हिंग रूममध्ये अजून महत्त्वाचे काही ज्या गोष्टी असतात त्यातला महत्त्वाचा आहे तो सोफा किंवा फर्निचर. याची निवड कशी करायची? म्हणजे कुठला सोफा मला सूट होईल किंवा त्याचं मटेरियल कसं असलं पाहिजे किंवा रंग कसा असला पाहिजे, तो माझ्या इतर गोष्टींना मॅच होतोय का, हे सगळं कसं ठरतं? लिव्हिंग रूममध्ये आयडियली बाहेरची लोक येऊन भेटणार असतात. तुमचे पाहुणे, मित्रमंडळी किंवा अजून काही ऑफिसची लोकं ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये कामासंदर्भात किंवा त्यांच्या आयुष्यासंदर्भात थोडंफार आपण बोलतो, काय कसं चाललं या संदर्भातच असतं. सो तिथे नॉर्मली सगळ्यांना आवडतील असे रंग असतात. म्हणजे ब्राऊन कलर घेतलेला बरा, वुडन ब्राऊन जो असतो त्याच्यात फर्निचर घेतलेलं बरं. बेजमध्ये फर्निशिंग असलेलं बरं, भिंती व्हाईट असलेल्या बऱ्या. याच्यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटते की लिव्हिंग रूममध्ये टी व्ही नसावा. हे माझं पर्सनल मत आहे अगदीच. कारण मी तुझ्याशी बोलायला तुझ्या घरी येतो, मी तुझ्या घरात टी व्ही बघायला येत नाही. आणि माझ्या घरातल्यांना जर टी व्ही बघायचा आहे तर आयडियली एक तर तो नसावा. जरी हवा असेल तर मग तो बेडरूममध्ये थोडाफार प्रमाणात काय एखादी स्क्रीन पूर्ण घरात असेल तर हरकत नाही. टी व्ही नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या होतात डिझाईन करताना. सो तू सी टाईपमध्ये सिटिंग करू शकते, कारण टी व्ही युनिटच्या इथे तुझं सिटिंग येऊ शकतं. आणि जर तुम्ही घरातले सगळे एकत्र बसलेत तरी एकमेकांचे चेहरे तरी निदान दिसतील सगळ्यांना एकमेकांना, तशी बैठक व्यवस्था तुम्ही छोट्या घरातही का होईना करू शकता. जर टी व्ही युनिट घेतलं तर तुम्ही टुवर्ड्स टी व्ही युनिट सगळं डिझाईन होतं. लोकांसाठी जी रूम आहे तिथे टी व्हीसाठी ती रूम होऊन जाते आणि सगळं टुवर्ड्स टी व्ही डिझाईन केलं जातं. सो माझं पर्सनल मत आहे की लिव्हिंग एरियात टी व्ही नसावा, बट स्टील घरातले लोक ॲग्री होत नाही त्या सगळ्याला. आणि टी व्ही जर घेणार असाल तर तो म्हणजे आता वास्तूच्या हिशोबाने फॉलो करायचा तर साऊथ दिशेला ठेवा, जेणेकरून तो कमीत कमी बघितला जाईल. आणि टी व्ही लावायचा असेल, त्याची प्लेसमेंट करायची असेल तर ती सोफ्यापासून साधारण किती अंतर पाहिजे किंवा कशा आयसाईटला प्लेस झाला पाहिजे टी व्ही? छोटा लिव्हिंग एरिया असेल तर साधारण 8 ते 10 फूट तरी जागा असली पाहिजे. डिपेंड ऑन तुमची स्क्रीन साईज काय. मोठा टी व्ही असेल आणि लिव्हिंग एरियाचा साईज छान असेल तर मी सजेस्ट केलं की तुम्ही मोठ्या स्क्रीनसाठी जा. त्याच्या डिस्टन्स 15 ते 18 फूट असलेलं मोर दॅन सफिशियंट आहे. बरं. लिव्हिंग रूममध्ये डेकोरेशनच्या वस्तूसुद्धा खूप ठेवले जातात. एखादा लॅम्प ठेवला जातो किंवा इतर काही शोकेसच्या वस्तू असतात. या वस्तू कुठे कशा ठेवल्या पाहिजे? नाही तर बऱ्याचदा असं होतं की याच वस्तूंची अडचण होऊन जाते आणि ती जागा खूपच छोटी वाटायला लागते. सो लोकांना ना घर खूप भरून हवं असतं, समजा भरलेलं हवं असतं घर. सो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही त्या घराला इव्हॉल्व होण्याचा चान्स द्या. की आपण समजा ट्रिपला जातो कुठे, तर तिथून आपण काहीतरी आणतो की अरे मी ह्या ट्रिपवर, आपण नेहमी नातेवाईकांसाठी आणतो किंवा स्वतःसाठी आणतो, आपण घरासाठी काही आणत नाही. सो जेव्हा घरासाठी का आणत नाही, कारण सगळ्याच भिंती भरलेल्या आहेत, प्रत्येक ठिकाणी काहीतरी ठेवलेलं आहे. सो ते जर टाळायचं असेल तर माझ्या म्हणणं थोडं डेड वॉल घरात असू द्यात सुरुवातीच्या इंटेरियरमध्ये, की ह्या भिंतीवर काहीच नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कराल, जेव्हा तुम्ही काही लोकांना भेटाल, तुम्हाला काही गोष्टी आवडतील त्या घेऊन तुमच्या घरात लावा. सो तुमचं घर पण इव्हॉल्व होईल आणि तुमच्या आठवणीही जपल्या जातील. सो सगळ्याच भरण्याची गरज नाही आहे. आर्टिफॅक्ट्स पर्सनली मी सजेस्ट करत नाही की घरात असाव्यात. घर छान दिसण्यासाठी, इंस्टाग्रामवर स्टोरेज टाकण्यासाठी तुम्ही ते नक्कीच लावायचं असेल तर लावू शकता, टी व्ही युनिटच्या बाजूला किंवा कॉर्नर टेबलच्या वर. पण पुस्तकांनी भरलेलं घर, झाडांनी भरलेलं घर, हे मला पर्सनली खूप आवडतं. आर्टिफॅक्ट्स आय डोंट थिंक सो की रिक्वायर्ड आहेत, कारण त्या आर्टिफिशियल गोष्टी आहेत. अच्छा, इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यानंतर लिव्हिंग रूममध्ये फ्लोरिंग हाही एक महत्त्वाचा मुद्दा असतो. फरशी असावी, कुठल्या मार्बलच्या टाईल्स असाव्या का कार्पेट असावं, काय असावं आयडियली? तुमच्या घराचं डिझाईन काय हे सगळं ते ठरवेल की तुम्ही कुठल्या डिझाईनमध्ये ते घर बसवलेलं आहे. सो समजा तुम्ही आता ट्रॅडिशनलसाठी जात असाल, जर आपल्या जुन्या घरात शहाबाजच्या फरशा किंवा कोटाची फरशी असायची, सो तुम्ही त्याच्यासाठी जाऊ शकता. हल्ली त्याच्यात बरेच फिनिशेस पण आलेत की लेदर फिनिश येतो कोटामध्ये किंवा मॅट फिनिश करतात, काही ग्लॉसी फिनिश करतात. सो तुमच्या घराच्या हिशोबाने, डिझाईनच्या हिशोबाने तुम्ही ते निवडावं. तुम्हाला थोडं लक्झुरियसकडे जायचं असेल तर इटालियन मार्बल तुम्ही वापरू शकता. त्याच्याहून थोडं खाली जर आलात, खूप खर्च करायचा नसेल तर इटालियन मार्बलच्या प्रिंट असलेल्या टाईल्स पण लोक वापरतात. मॅट फिनिशमध्ये टाईल्स आल्यात सध्या, गेले 3-4 वर्ष मॅट फिनिशचा भयानक ट्रेंड आहे. सो तुम्ही आत्ताही मॅट फिनिशसाठी जाऊ शकता, जेणेकरून बाकीच्या रंगसंगती करायला तुम्हाला सोपं जातं किंवा त्या जास्त उठून दिसतात. सो नॉर्मली लोक डिझाईन करताना फ्लोरिंग हा मेन पॉईंट नसला पाहिजे, सेंटर पॉईंट नसला पाहिजे डिझाईनचा. डिझाईनचा सेंटर पॉईंट असला पाहिजे अख्खं घर कसं दिसणार आहे.
सो तुमच्याकडे इंटिरियर डिझायनर चांगला असेल तर तो हा शेवटचा रिझल्ट विचार करून ते सगळं तुम्हाला सजेस्ट करतो. ओके. जर तुम्ही इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रॅक्टर्सकडे गेलात हं. तर आता समजा लेट्स फरशी बसवणारा माणूस आहे, तो त्याची फरशी कशी छान दिसेल तो हेच बघणार. तो हे नाही बघणार की तुमचं घर नंतर काय होणार आहे. सेम तुम्ही फर्निचर जर कार्पेंटर कोण गेला तोही तेच बघणार की माझं फर्निचर कसं छान दिसेल. दोघी इंटेरियर डिझायनर बघणार की तुमचं घर कसं छान दिसेल. सो त्याच्या हिशोबाने तुम्ही गेलं पाहिजे की तुम्ही कुठल्या डिझाईन ट्रेंडसाठी डिझाईन स्टाईलसाठी जाताय, त्या हिशोबाने तुम्ही फ्लोरिंग निवडलं पाहिजे. ह्याच्यानंतर मला किचनकडे यायला आवडेल. किचन म्हणजे खरं तर खूप पसारा असलेली जागा आहे. हल्ली खरं तर किचनसुद्धा खूप छोटी छोटी व्हायला लागली आहेत, पण तरीसुद्धा किचन आयडियली कसं डिझाईन केलं पाहिजे? किचन डिझाईन करताना मी सजेस्ट करेन की एकतर माझ्या आजीने हे दिलं आहे, माझ्या आईचं हे आहे, माझ्या वडिलांनी हे दिलं आहे, अशी भांडी जी घरात आहेत त्याच्यातलं एखादं छोटं भांडं ठेवा. बाकीची सगळी भांडी तुम्ही टाकून द्या किंवा दान करा. ओके. त्याची काही गरज नसते. आपण इमोशनल व्हॅल्यूमध्ये अडकून घरातला पसारा वाढवतो असं माझं नेहमी मत आहे. आणि आता किचनमध्ये नवीन नवीन फिटिंग्स खूप आल्यात, जसं की पॅन्ट्री आहे. पॅन्ट्री म्हणजे उभं कपाट येतं, त्याच्यात पूर्ण पॅन्ट्रीचं युनिट येतं, त्याच्यात बऱ्यापैकी वस्तू बसतात. विकर बास्केट तुम्ही वापरू शकता. रोलिंग शटरमध्ये मिक्सर जातो तुमचं. बिल्ट इन ओव्हनसाठी तुम्ही जाऊ शकता. सो नवीन आलेल्या फिटिंग्स जर वापरायच्या असतील तर घरातलं जरा जुनं सामान तुम्हाला बाहेर काढावं लागेल आणि मग ते किचन डिझाईन करावं लागेल. बरं. मॉड्युलर किचन ही टर्म खूप जास्त पॉप्युलर होते. मॉड्युलर किचन म्हणजे काय? सो माझी जेवढी माहिती आहे त्याच्यात मॉड्युलर किचन हे युरोपमधून युरोपमधून आलेला ट्रेंड आहे. सो तिथे नॉर्मली स्वयंपाक केला जात नाही, स्वयंपाक कोणी बनवत नाही घरात. सो तिथे रेडीमेड फूड येतं, ते थोडंफार गरम करून लोकं खातात. सो त्याच्यासाठी मॉड्युलर किचन योग्य आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की नवीन मॉड्युलर किचन जेव्हा आले तेव्हा सॉलिड सरफेस नावाचं एक मटेरियल त्याच्या टॉपला ते वापरलं जायचं. आणि आपल्या इथे आपण कढी गरम करतो आणि ती ठेवतो लगेच बाजूला. सो लोकांनी नवीन नवीन असं त्याच्या बाजूला ठेवले गरम कढई, आणि ते प्लास्टिक बेस मटेरियल आहे, म्हणजे पॉलिमर बेस मटेरियल. सो ते वितळतं, म्हणजे ते सॉफ्ट व्हायला लागलं त्या पोर्शनला. मग ते हॉटप्लेट ठेवणं आलं. सो ह्या युरोपियन पद्धती आहेत. आपल्या इथली पद्धत आहे की तुम्ही ग्रॅनाईट वापरा. आता सध्या जे क्वार्ट्स चालले ते वापरा. तर तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह जर हवे असतील तर टाईल्स येतात मोठ्या साईजमध्ये, साधारण 8 फूट बाय 2.5 फुटाच्या टाईल्स येतात. तुम्ही त्या टाईल्स वापरून त्या किचन ओटा करा. मॉड्युलर कॉन्सेप्टसाठी जा, पण मॉड्युलर किचन ओटा मी पर्सनली सजेस्ट करत नाही. ओके. मी दोघांचं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. आपला ट्रॅडिशनल वे आहे तो, आणि त्याच्या खाली मॉड्युलर किचन ट्रॉलीज हे मी सजेस्ट करतो. किचनच्या भिंतींना टाईल्स असाव्यात का? किचनच्या भिंतींना आपल्या किचनमध्ये नक्कीच असाव्यात. ओके. हां, कारण मी मागे एकदा सांगितलं होतं की आपण किचन पुसत नाही, आपण धुतो. म्हणजे लिटरली आंघोळ करताना आपण जसं स्वतःला स्वच्छ करतो तसं किचन आपल्या इथे ऑलमोस्ट महिन्यातनं एकदा तरी स्वच्छ होतं. किचनच्या ओट्याच्या खाली टाईल्स जर लावल्या तर त्याचा फायदा असतो की व्हाईट कलरच्या जर टाईल लावल्या तर कॉक्रोचेस किंवा बाकीचे जे काही जीवजंतू होतात ते कमी होतात. जरा स्वच्छता ठेवायला तुम्हाला सोपं पडतं. टाईल्स मेन जो किचन ओटा असतो त्याच्यावरती किमान 2 फुटापर्यंत तरी नक्कीच असाव्यात. सो तुम्हाला आपण जे काही फोडणी वगैरे देतो, सो त्या फोडणीचं जे काही तेल किंवा जे काही पदार्थ उडतात ते क्लीन करायला सोपे जातात, वाईप करायला तुम्हाला सोपे पडतात. जर तुम्ही टाईल्स नाही लावल्यात तर थोडं अवघड होईल आपल्या इंडियन किचनमध्ये. आय स्ट्रॉंगली सजेस्ट की निदान 2 फुटापर्यंत तरी टाईल्स घ्या. किचनला रंग देताना सुद्धा काही काळजी घेतली पाहिजे का? कारण की तिथे सतत काही ना काहीतरी बनत असतं. वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवत असतो. तेल असेल, फोडणी असेल, या सगळ्याचा रंगावरती सुद्धा काही ना काहीतरी परिणाम होतो का? आणि त्यामुळे रंगच किचनसाठी काही वेगळ्या प्रकारचे असतात का असे? खरं तर तसं नाही आहे. सध्या खूप चांगले वेगवेगळे प्रकारचे लॅमिनेट्स येतात आणि त्याचे कॉम्बिनेशन्स पण डिझायनर खूप छान करतात. सो तसा काही स्पेसिफिक रंग नाही आहे. पण अगेन जसं आपण लिव्हिंग एरियासाठी बोललो की जर तुमचा एरिया जर छोटा असेल तर तुम्ही लाईट कलरसाठी जा. ग्लासचा वापर जास्त करा क्रॉकरी युनिटला वगैरे. आणि लॉफ्ट नॉर्मली मी सजेस्ट करतो की तुम्ही व्हाईटच ठेवा, जेणेकरून तो सिलिंगचाच एक पार्ट असेल असं दिसेल. ते वेगळं काही फर्निचर आपण उभं केलं असं दिसणार नाही. आणि सध्या ट्रेंड बघता किचन्स खूप छोटी छोटी होत चालली दिवसेंदिवस. सो त्या केसमध्ये लॉफ्ट व्हाईटमध्ये आणि क्रॉकरी जरा ग्लासच्या ह्याच्यात कुठलेही ग्लास डोअर घ्या तुम्ही, प्रोफाईलमध्ये घ्या किंवा कटिंग कुठलेही करा. खालचे जे रंग आहेत ते तुम्ही नक्कीच वेगळे निवडू शकता तुमच्या चॉईसनुसार. पर्सनल चॉईस आहे की पेस्टल शेड तुम्ही निवडा, ते जास्त छान दिसतं. बरं. पण किचनचा साईज हा ऑलरेडी आता छोटा होतोय. त्याच्यामध्ये तुम्ही एक फ्रीज किंवा एखादं कॅबिनेट जरी आलं तरी तुमची बऱ्यापैकी जागा ऑक्युपाय होऊन जाते. कमी जागेतलं छोटं किचन हे कसं जागा चांगल्या पद्धतीने युटिलाइज कशी करायची?
कारण फ्रीज असेल, ओव्हन असेल, टोस्टर असेल, 2-4 इक्विपमेंट्समुळेच खूप जास्त जागा ऑक्युपाय होते. ओट्याचा साईजसुद्धा इवन आता छोटा होत होत चालला आहे हळूहळू. मला समजा एल साईजचा शेड बसतो, करेक्ट. उद्या मी जर ठरवलं की मला एस साईजचा शेड बसला पाहिजे, तर तो बसेल का? तर नाही. उत्तर नाही आहे. सो तुमच्या गरजा तुम्ही कमी केल्या पाहिजेत. उगाचच तुम्ही मी खूप फिट आहे म्हणून मी अजून छोटा शेड घालतो, टाईट टी शर्ट घालतो, तर ते नाही होणार. तुम्हाला समजून घ्यावं लागेल की तुमची घराच्या गरजा काय आहेत, तुमच्या दैनंदिन गरजा काय आहेत. माझ्या मावशीकडे होतं, माझ्या मैत्रिणीकडे होतं, माझ्या मामीकडे होतं म्हणून माझ्या घरातही झालं पाहिजे असा काहीही नियम नाही. तुम्ही वर्षातून लेट्स की वरच्या श्राद्धासाठी काही भांडी लोक घरात ठेवतात. सो ती खीर बऱ्याच लोक आपल्या इथे बनवतात. सो ती वर्षातून एकदा होणार आहे. त्यासाठी तुमच्या घरातले कमीत कमी 2 लॉक तुम्ही ऑक्युपाय केलेले असतात. सो ते खरंच त्याची गरज आहे का, हे प्रत्येकाने ज्याचं त्याचं ठरवावं. सो जे डेली यूजमधल्या गोष्टी आहेत ना, त्या जास्त प्रायोरिटाईज केल्या पाहिजेत रादर दॅन जे 5 दिवस 10 दिवस वापरले जाणार त्यांच्यासाठी. किचन आणि लिव्हिंग रूम हे एकच आता असण्याकडे पण ट्रेंड आहे. या 2 वेगवेगळ्या खोल्या असाव्यात का किचन आणि लिव्हिंग रूम हे एकत्र असावं? अगेन पर्सन टू पर्सन ते व्हेरी करतं. घराचा साईज जर छोटा असेल तर दोन्ही एक असलेले कधीही छान. सो तुम्हाला जो मधला पॅसेज एरिया असतो तो पण तुम्हाला व्यवस्थित वापरता येतो. जर घर मोठं आहे आणि तुमच्या घरात किचन जर स्वच्छ ठेवण्याचे खूप कष्ट पडत असतील तर आय विल सजेस्ट की किचन आणि लिव्हिंग एरिया वेगळाच ठेवा. जर एकत्र ठेवलं तर तुम्हाला मधला जो पोर्शन आहे तिथं ब्रेकफास्ट काउंटर किंवा थोडासा डायनिंग स्पेस तुम्हाला तिथे क्रिएट करता येतो. पण माझं पर्सनल चॉईस आहे की वेगळं असलेलं बरं. अच्छा. डायनिंग टेबल किंवा तो सेट जेव्हा आपण डिझाईन करत असतो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय प्रकार हल्ली आलेले आहेत वेगवेगळे? वेगवेगळे प्रकार हल्ली खूप आहेत. फोल्डिंग डायनिंग टेबल लोक वापरतात. सो आपल्या इथे डायनिंग टेबलचा वापर आपल्या घरात ही दुधाची पिशवी ठेवण्यासाठी होतो आहे का जेवणासाठी होतो आहे की आपण त्याच्यावर बसून जेवतो आहे. सो तो आधी सगळ्यांनी आयडेंटिफाय करावा की नक्की आपण त्याचा वापर काय करतो आहे. जर समजा तुम्ही जेवणासाठी करत असाल, तुम्ही तिथे रेग्युलरली जेवत असाल, तर आय विल सजेस्ट की तुम्ही फोल्डिंग डायनिंग टेबलसाठी जाऊ नका. तुम्ही फिक्स डायनिंग टेबलसाठी जा. कारण की नाही म्हटलं तरी दिवसातून 2दा आपण जेवतो, एकदा नाश्ता आणि 2-3 वेळेला चहा होतो. सो त्यासाठी तो फिक्स डायनिंग टेबल असलेलं बरा. बरीच लोकं मला म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट असते की आम्हाला फोल्डिंग डायनिंग टेबल हवा आहे. सो आपल्या सध्या लाईफ इतकं फास्ट आहे सगळ्यांचं, त्या फास्ट लाईफस्टाईलमध्ये हे शक्य आहे का मी रोज डायनिंग टेबल खाली घेणार, वापर करणार आणि परत ते ठेवणार जागेवर? सर ते मोस्टली शक्य होत नाही. किंवा ते खाली आलं तर ते खालीच राहतं आणि त्याच्यावर मग वेगळं पसारा जो आपण घरातला म्हणतो तो तिथे येतो. सो फोल्डिंग डायनिंग टेबल ॲज अ डिझायनर मी सजेस्ट करत नाही क्लायंटला. त्याची ही 2 कारणं. एक तर पसारा राहतो आणि रोज हे शक्य होणार नाही. आणि मेकॅनिझम जर रोज यूज नाही झालं तर ते खराब होतं. जसे आपण कार जर रोज नाही वापरली तर ती बऱ्याच दिवसांनी स्टार्ट करायलाही त्रास होतो. तसं ह्या मेकॅनिझमचं पण आहे, ह्या मशिनरीचं पण तसंच आहे.